देखो गैस नहीं आ रही थी, मेरा घर है यहाँ पे 150 लोग से भी ज़्यादा लोग रहते हैं। अब मैं प्रयागराज में भी गई माला रुद्राक्ष बेचने के लिए, वहाँ भी माला रुद्राक्ष नहीं बिका। किसी ने मेरी आईडी भी हैक कर ली है। तुम लोगों ने मुझे बहुत प्यार दिया था। ये आईडी ने किसी ने भी हैक करी है, उसको ज़रूर उन तक भेजाए और मेरी आईडी वापस कर दे। मेरी इच्छा थी कि मैं इंस्टा आईडी पे कुछ कमाऊँ, लेकिन अभी किसी ने हैक कर ली। मैं क्या करूँ, अभी मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है। प्रयागराजमध्ये माळा विकणारी मुलगी मोनालिसा भोसले, तिचे गारे गारे डोळे आणि तिची खूबसूरती बघून पूर्ण इंडिया हादरला आहे। पूर्ण इंडियामधले नौजवान तिच्या मागे लागले आहेत की एवढी खूबसूरत मुलगी, तिचे डोळे किती छान आहेत, अशा मुलगी माळा विकते आणि अशी गरीब पोरगी जी गरिबीचे दिवस काढते, माळा विकून जीवन जगते, झोपड्यामध्ये राहते आणि अशी मुलगीचे आयडी तुम्ही हॅक करताय। मोनालिसा भोसलेची आयडी हॅक करण्यात आलेली आहे। जे कोणी मोनालिसा भोसलेची आयडी हॅक केलेली आहे त्यांनी परत आणून द्यावी। जर परत आणून दिल्यास तुम्हाला 10,000 रुपयाचे इनाम देण्यात येईल आणि तुम्हाला मोनालिसा भोसलेसोबत फोटो काढून व्हिडिओ काढून तुम्हाला व्हायरल करण्यात येईल आणि तुमचा सत्कार करण्यात येईल की तुम्ही मोनालिसा भोसलेची आयडी हॅक केली व परत आणून दिली। तुमचा सत्कार करण्यात येईल आणि तुम्हाला 10,000चा इनाम देण्यात येईल। जर तुम्ही मोनालिसा भोसलेची आयडी परत नाही केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल। एवढे गरिबीचे दिवस काढते, एवढे संकटाचे दिवस काढते ती मुलगी। आपल्याला लाज वाटायला पाहिजे अशी मुलगीची आयडी चोरताना। जे कोणी त्या मुलगीची आयडी चोरली आहे, त्यांनी कोणी लोकांनी तिची आयडी हॅक केली आहे, तिची आयडी परत आणून द्यावी। त्याला 10,000 रुपयाचे इनाम देण्यात येईल आणि मोनालिसा भोसलेसोबत व्हिडिओ काढण्यात येईल, त्याला व्हायरल करण्यात येईल आणि त्याचा सत्कारसुद्धा करण्यात येईल। जर असं नाही केल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होईल। गुन्हा दाखल झाल्यास तुमचा शोध लागेल। जे कोणी आयडी चोरली आहे त्याचा शोध लागला त्याच्यावर कठोर कारवाई होईल, याची नोंद घ्यावी। धन्यवाद। जय महाराष्ट्र।